पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत तासभर महत्त्वाची बैठक पार पडली। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी उद्या 4 महत्त्वाच्या बैठका घेणार। दहशतवादी हल्ल्यानंतर पुढे काय कारवाई करायची याची आखणी करण्यासाठी बैठका। पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत आणि शासकीय नोकरी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची कॅबिनेटमध्ये घोषणा। भारताशी पंगा, पाकिस्तानला पडला महागात। एका आठवड्यात पाकिस्तानचे 70,000 कोटींचं नुकसान। पाकिस्तानच्या आर्थिक अस्थिरतेकडे वाटचाल। शाहिद आफ्रिदीने केलेल्या टीकेला टीम इंडियाचा माजी फलंदाज शिखर धवनचं जोरदार प्रत्युत्तर। अजून किती खालची पातळी गाठशील, गब्बरची आफ्रिदीला चपराक। नागपूरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात बच्चू कडू आंदोलन करणार। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणीसाठी बच्चू कडू आंदोलन करणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय। सुधारित पीक विमा लागू करणार। राज्य सरकार नवं ईव्ही धोरण राबवणार। देवेंद्र फडणवीसांची माहिती। पुण्यात 2 गटांमध्ये गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। या प्रकरणी खडक पोलिसांकडून एका आरोपीला अटक। पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार। सिंहगड रोड उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू होणार। 1 मेला खरतर अजित पवार या पुलाचं उद्घाटन करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।